सगळीकडे शांतता पसरली होती. शंकरराव यांना कळत नव्हतं की काय करावं. एकीकडे बायको जग सोडून गेली होती आणि दुसरीकडे त्यांची एकुलती एक तरुण मुलगी विधवा झाली होती. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. खूप आनंदाने त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न एका चांगल्या श्रीमंत घराण्यातील मुलाशी लावून दिलं होतं. पण त्यांना पुसटची कल्पनाही नव्हती की त्यांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. लग्नानंतर खूप वर्षांनी नवसाने त्यांना एक मुलगी झाली होती. साक्षात लक्ष्मीने त्यांच्या घरी जन्म घेतला असे त्यांना वाटले, कारण तिचा जन्म झाल्यावर घरात भरभराट झाली. ते त्यांच्या व्यवसायात यशस्वी होत गेले. आईबाबांनी तिला लाडाने वाढवलं आणि मोठी झाल्यावर एका सुंदर सज्जन सुशील मुलाशी धूमधडाक्यात तिचं लग्न लावून दिलं. ते शहरातील नामवंत आणि श्रीमंत घराणे होते. त्यांनी स्वतः येऊन शंकररावांना त्यांच्या मुलीचा हात आपल्या मुलासाठी मागितला होता. एक वेळ त्यांच्या मनात शंका आली होती की एवढ्या श्रीमंत घरातील लोकांनी स्वतः येऊन माझ्या मुलीला मागणी कशी घातली असेल. पण ते लोक म्हणाले, तुमची मुलगी सुंदर आणि संस्कारी आहे असे आम्ही ऐकून होतो, म्हणून आम्ही तिला पाहायला आलोय. आम्हाला अशीच मुलगी सून म्हणून हवी होती. शंकररावांनी आणि त्यांच्या पत्नीने देवाचे आभार मानले की इतक्या चांगल्या घरात आपली मुलगी सून म्हणून गेली आहे. तिच्या सासरी गिरिजाचे जोरदार स्वागत झाले. गिरिजा खोलीत आपल्या नवऱ्याची म्हणजे राजवीरची वाट पाहत बसली होती. थोड्या वेळाने राजवीर खोलीत आला, पण त्याचा चेहरा उदास दिसत होता. गिरिजा काही बोलणार इतक्यात राजवीर म्हणाला, हे बघ गिरिजा, कोणत्याही नात्याची सुरुवात खरेपणाने व्हावी असे मला वाटते आणि म्हणून मला तुला अंधारात ठेवायचं नाही. माझ्या आईवडिलांनी तुम्हा सर्वांना फसवून तुझं लग्न माझ्याशी लावून दिलं आहे. मला लंग कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आता 3ऱ्या स्टेजला आहे. खूप डॉक्टर आणि दवाखाने करून झाले, पण तेव्हा कोणत्याही डॉक्टरला हा आजार कळला नाही. आणि आता जेव्हा ह्या आजाराबद्दल माहीत झालं तेव्हा खूप उशीर झाला होता. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे केवळ वंश पुढे नेण्यासाठी त्यांनी हे सगळं लग्नाचं नाटक केलं आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की ह्या 2-4 महिन्यात जर तू गरोदर राहिलीस तर त्या मुलामुळे नक्की वंश पुढे जाईल. एवढं बोलून राजवीर रडू लागला आणि म्हणाला, मी जगातील पहिला नवरा असेन ज्याच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे. आता गिरिजा हे सगळं ऐकून अवाक झाली होती. तिला काय बोलावं काहीच कळेना. लग्न होऊन खूप साऱ्या स्वप्नांना उराशे घेऊन तिने सासरी पाऊल टाकलं होतं. पण राजवीरचं हे असा प्रकारचं बोलणं ऐकून ती स्तब्ध झाली होती. पण ती हे बदलू शकत नव्हती. तिचा चेहरा पडला. त्यानंतर 5 परतवणीसाठी तिचे बाबा सासरी तिला न्यायला आले. गिरिजा तिच्या बाबांसोबत माहेरी गेली, पण दुसऱ्या दिवशी ती सासरी परत आली, कारण राजवीरची तिला काळजी वाटत होती आणि त्याच्या आजाराबद्दल तिला तिच्या माहेरी कळू द्यायचं नव्हतं. पण खूप प्रयत्न करूनही राजवीर लग्नानंतर 4 महिन्यांनी देवाघरी गेला. गिरिजा आई बनू शकली नाही, पण राजवीरची विधवा मात्र नक्की झाली होती. राजवीरच्या मृत्यूनंतर सगळ्या प्रॉपर्टीची हकदार गिरिजा होऊ नये असं तिच्या सासरकडच्या लोकांना वाटत होतं. त्यांनी विचार केला होता त्याप्रमाणे जर ती मधल्या काळात गरोदर राहिली तर जे मूल जन्माला येईल तेव्हा त्याच्या नावे सगळी प्रॉपर्टी करायची. परक्या मुलीला आपल्या संपत्तीची मालकीण बनवावं असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे तू दुसरं लग्न करू शकतेस असं म्हणून त्यांनी तिला तिच्या आईबाबांकडे पाठवून दिलं. आणि तिने दुसरं लग्न केलं नाही तर भविष्यात गिरिजा येऊन प्रॉपर्टीवर हक्क दाखवू नये यासाठी त्यांनी त्यांची सगळी संपत्ती त्यांच्या मुलीच्या नावे केली. शंकरराव आणि त्यांच्या घरच्यांना हे समजल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. आपल्या जावयाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर गिरिजाच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्या झटका आला त्याच्यातच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्या देवाघरी गेल्या. त्या अटॅकमध्ये त्या वाचू शकल्या नाहीत. मुलीच्या लग्नाला काहीच दिवस झाले आणि तिच्या वाट्याला दुःख आले हे त्यांना सहन झालं नाही. शंकरराव हॉस्पिटलमध्ये बसून होते तेव्हा एकदा ते आपल्या बायकोकडे पाहायचे आणि एकदा आपल्या विधवा मुलीकडे. त्यांना काहीही समजत नव्हतं की काय करावं. एकाच वेळी हे 2-2 आघात त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनाही बसल्या जागी हृदयविकाराचा धक्का बसला आणि ते सुद्धा हे जग सोडून गेले. आपल्या आईबाबांना असं पाहून ती शून्यात हरवून गेली. तिच्या आयुष्यात देवाने असं काय नेऊन ठेवलं की त्याने सगळंच तिच्याकडून हिरावून घेतलं. सगळं संपलं होतं. तिच्या दूरच्या नातेवाईकांनी, शेजारच्या लोकांनी आईबाबांचे अंत्यसंस्कार केले. हळूहळू सगळे लोक जाऊ लागले.
शंकररावांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता आणि हा व्यवसाय गिरिजा एकटी सांभाळू शकत नव्हती. बाजारात लावलेले सगळे पैसे बुडाले, त्यामुळे व्यवसाय बंद पडला. आता फक्त राहते घर आणि ऑफिसशिवाय मागे काहीच नव्हतं. महिनाभर गिरिजा दुःखात होती. आता हळूहळू असलेले पैसे सुद्धा संपत चालले होते. त्यामुळे ती एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागली. दिवस सरत होते आणि एके दिवशी अचानक तिच्या मावशीचा मुलगा अमित तिला भेटायला घरी आला. दोघे एकाच वयाचे होते, त्यामुळे लहान असल्यापासून त्यांच्यात खूप प्रेम होते. तिच्या मावस भावाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो परदेशात नोकरी करत होता आणि नंतर तिथे स्थायिक झाला. एवढ्या वर्षांनी त्याला समोर पाहून ती भारावून गेली आणि तो अजूनही आपल्या बहिणीला विसरलेला नाही. त्यामुळे गिरिजाला खूप आनंद झाला आणि ती मनात म्हणाली, आईबाबांच्या मागे आपलं कुणीतरी आहे, ज्याला आपली काळजी आहे, असं तिला वाटले. तो आल्यापासून गिरिजा खूप आनंदात होती. त्याच्यासोबत ती लहानपणीच्या गप्पा गोष्टी करायची. ते दोघे एकत्र बसून जेवण करायचे. पण हा आनंद आणि सहवास क्षणिक होता, कारण तो उद्या त्याच्या घरी जाणार होता. रात्री जेवल्यानंतर अमित गिरिजाला म्हणाला, गिरिजा, आता मावशी आणि काका या जगात नाहीत. तू आणखी किती दिवस एकटीने राहणार आहेस? मला असं वाटते की तू पुन्हा लग्नाचा विचार करावा. गिरिजा म्हणाली, आता लग्नाचा विचार मी करू शकत नाही. आधीच एक लग्न करून माझी फसवणूक झाली, त्यामुळे माझं लग्न या गोष्टीवरून विश्वास उडाला आहे. अमित, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत एकटीच राहीन. राहायला घर आहे आणि आता मी स्वतःच्या पायावर उभी आहे. तो म्हणाला, आणखी किती दिवस तू शाळेत नोकरी करणार आहेस? हे शरीर आहे, केव्हा ना केव्हा थकणारच, तेव्हा काय करशील? ती म्हणाली, तेव्हाच तेव्हा बघेल. अमित, आता खूप रात्र झाली आहे, तू झोप. अमितला गिरिजाने गप्प बसवले, पण ती स्वतः आता ह्या गोष्टीचा विचार करू लागली आणि मनात म्हणाली, बरोबर बोलत होता अमित. एवढ्या मोठ्या जगात मी एकटी कशी राहू शकते? समाजातील लोक एकट्या स्त्रीला जगू देतील का? आणि मी कुठपर्यंत स्वतःला वाचवेन? अमितला सोडले तर माझं असं कुणीच नाही ह्या जगात. या विचारात तिला कधी झोप लागली समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी अमित म्हणाला, मी फक्त तुला भेटायला आलो होतो गिरिजा. आता मला जावं लागेल. काळजी घे स्वतःची, असं बोलून अमित निघून गेला. पण गेल्यानंतर सुद्धा तो तिला रोज फोन करायचा. त्याच्या बायको आणि मुलाला देखील ती फोनवर बोलायची. त्यामुळे फोनवर का होईना त्या सर्वांशी बोलल्यावर तिला त्यांचा आधार वाटायचा. आपली काळजी करणारे कुणीतरी आहे असं तिला वाटत होतं. पण तरी रोज रात्री झोपताना ती विचार करायची की खरंच माझं पुढे कसं होईल? आयुष्यात फसवणूक झाल्यामुळे ती कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हती आणि या विचाराने ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली होती. त्यामुळे तिच्या मनात नेहमी नकारात्मक विचार येऊ लागले. सकाळी उठल्यानंतर तिने अमितला फोन केला आणि म्हणाली, मी माझ्या घरात अनाथ आश्रम सुरू करणार आहे. त्यामुळे अनाथ मुलांना आईचं प्रेम मिळेल आणि मला त्या लहान मुलांचा सहवास. हे ऐकल्यावर अमित म्हणाला, वेडी झालीस का? अनाथ आश्रम सुरू करायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? आणि मुलांची खाण्याची व्यवस्था कुठून करणार आहेस? हे बघ गिरिजा, तू अजूनसुद्धा आमच्याकडे येऊन राहू शकतेस. मला सांग, मी कोणी परका आहे का? तुझा भाऊ तर आहे ना मी. खरंच माझी तू एकटी नाही राहू शकणार. आणि जरी एकटी राहिलीस, तू पाहतायस ना आजकालची माणसे किती वाईट आहेत. एकट्या बाईला जगू देत नाही. त्यामुळे तू माझ्याकडे ये. यावर गिरिजा म्हणाली, ठीक आहे, मग या घराचं काय करायचं? मी घर सोडून गेले तर हे घर सुद्धा राहणार नाही. कुणीही यावर कब्जा करेल. आणि तसे मला नाही वाटत की मला अमेरिकेतील राहणं बोलणं जमेल. अमित म्हणाला, अगं गिरिजा, तू हो तर म्हण आधी, आणि तू काही काळजी करू नकोस. मी सगळं शिकवेन तुला आणि समजेलही तुला हळूहळू. त्यानंतर काही दिवसांनी अमित भारतात परत आला. त्याने गिरिजाचे घर आणि तिच्या बाबांचे ऑफिस सांभाळण्याची जबाबदारी लिखित ॲग्रीमेंटसह एका विश्वासू माणसावर सोपवली आणि त्यानंतर तो गिरिजाला अमेरिकेला घेऊन गेला. विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताना तिला असं वाटू लागले की ती स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करत आहे. आणि काही तासांनी ती अमेरिकेत आली आणि अमितच्या घरी पोहोचली. अमितच्या बायकोने म्हणजे आर्याने तिचं आनंदाने स्वागत केलं. अमितला 2 लहान मुले होती. त्यांना पाहिल्यावर गिरिजाने त्यांना प्रेमाने जवळ घेतलं. आर्याने आपल्या मुलांना सांगितलं, ही तुमच्या आत्या आहे. आणि मुलांना भेटून गिरिजा खूप आनंदली. 2-4 दिवस आनंदाने गेले आणि एक दिवस सकाळी आर्या अमितला म्हणाली, हे बघ अमित, आपल्या मुलांना सांभाळणारी बाई काम सोडून निघून गेली आहे. मग तूच सांग ना, आता मी नोकरी करू की ह्या मुलांना सांभाळू? अमित म्हणाला,
तू नोकरी कशी सोडू शकतेस? अगं अजून आपल्या घराचे लोन फिटलेलं नाही. मुलांचं शिक्षण आहे. माझ्या एकट्याच्या पगारातून हे सगळं कसं होऊ शकेल? गिरिजा हे सगळं ऐकत होती आणि ती म्हणाली, अरे अमित काळजी कशाला करतो? मी आहे ना. आणि असेही दिवसभर मी घरात बसून असते. मी मुलांना सांभाळेन. त्यासाठी आर्याला नोकरी सोडण्याची काहीच गरज नाही. हे ऐकून आर्या म्हणाली, थँक्यू ताई. तुम्ही मला खूप मोठ्या टेन्शनमधून बाहेर काढलं. खरंच ताई तुम्ही आज इथे नसतात तर मी माझं काय केलं असतं माहीत नाही. अगं आर्या काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि त्या दिवसापासून मुलांची सगळी जबाबदारी गिरिजावर आली. गिरिजासुद्धा एक आई ज्याप्रमाणे मुलांचं करते त्याप्रमाणे सगळं आनंदाने करू लागली. अमित आणि आर्याला ऑफिसवरून यायला उशीर झाला तर गिरिजा जेवणसुद्धा बनवायची. रात्री जेवताना आर्या म्हणाली, ताई काय मस्त जेवण बनवलं आहे तुम्ही. तुमच्या हाताला खूप छान चव आहे. कितीतरी वर्षातून मी आज असं चविष्ट जेवण जेवते आहे. आर्या तुला माझ्या हातचं जेवण आवडलं हे माझ्यासाठी खूप आहे. तुला जर ऑफिसमुळे वेळ मिळत नसेल तर मी दररोज असं जेवण बनवेन. यावर अमित हसत म्हणाला, ताई मग तर आम्हाला लॉटरी लागल्यासारखंच आहे ना. जर तू आमच्यासाठी रोज रोज चविष्ट जेवण बनवशील, स्वादिष्ट जेवण बनवशील तर खरंच आमच्यासारखे नशिबान कोणीच नसतील. अशाच प्रकारे 1 वर्ष होऊन गेले. गिरिजा पूर्ण घर खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती. ती म्हणाली, कोणत्या तरी कारणामुळे मी ह्यांच्या कामी आले. घरात सगळे आनंदित आहेत आणि हे सर्वजण माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे गिरिजा खूप खुश होती. काही दिवसांनी गिरिजाच्या आईबाबांचं वर्ष श्राद्ध होतं. त्यामुळे ती अमितला म्हणाली, इथे कोणी पुजारी आहेत का? आईबाबांच्या श्राद्धासाठी पूजा घालायची आहे. तो म्हणाला, अगं गिरिजा इथे तर कोणी भारतीय पुजारी मिळेल असं मला वाटत नाही. आणि ताई तू मावशी आणि काकांना मनातूनच स्मरण करून नमस्कार कर. आणि तुझ्याकडे त्या दोघांचा फोटो आहे ना, तर बागेतील फुलं त्यांच्या फोटोसमोर ठेव. गिरिजा आम्हा दोघांना ऑफिसला जायला उशीर होतोय. तू जरा घराकडे आणि मुलांकडे लक्ष ठेव. एवढं बोलून अमित आणि आर्या निघून गेले. त्या दिवशी पहिल्यांदा तिच्या अंतःकरणाला ठेच लागली होती. पण तिने स्वतःला समजावलं, अमित खरंच बोलत होता. इथे परदेशात माझ्यासाठी कुठे पुजारी शोधणार होता तो. असं बोलून ती तिच्या कामाला लागली. रात्री खूप उशिराने ते दोघे घरी आले. तोपर्यंत मुले जेवून झोपली होती. आर्या म्हणाली, ताई आम्ही बाहेरून जेवून आलोय. तुम्ही जेवण करून झोपा. गिरिजा काहीच बोलली नाही आणि तिलासुद्धा जेवावंसं वाटत नव्हतं. तिने किचन आवरले आणि ती झोपायला गेली. पण खूप वेळ झालं तिला झोप येत नव्हती. आईबाबांची पुण्यतिथी होती त्यामुळे तिला त्यांची खूप आठवण यायला लागली. तिने विचार केली थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसावं. आपल्या खोलीतून ती बाल्कनीकडे जातच होती की तिच्या कानावर अमितच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला. आर्या खूप हसत होती आणि अमितला म्हणत होती, अमित तू तर कमाल केलीस. किती सहजपणे तू गिरिजाला वेड्यात काढलं आणि इकडे घेऊन आलास. काही म्हण पण आपल्याला आयुष्यभरासाठी फुकटची मोलकरीण मिळाली. आपल्या मुलांसाठी आया, बागेची देखभाल करण्यासाठी माळी, जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकीन, घरातील सगळी कामं अगदी चोख होतात हे तर फुकटातच हे सगळी कामं होतात. असं बोलून ती हसत होती. अमित म्हणाला, अगं हळू बोल, गिरिजाने ऐकलं तर उगाच तमाशा होईल आणि सगळं अवघड होऊन बसेल. अरे का घाबरतोस? तिने कितीही तमाशा केला तर काय करणार आहे ती? तिचा व्हिसा आणि पासपोर्ट तर तुझ्याकडे आहे आणि इथल्या आजूबाजूच्या लोकांना ती ओळखतही नाही. कुणाला काही माहिती होणार नाही. अमित आता फक्त भारतातील तिची जी प्रॉपर्टी आहे ना, ती आपल्याला मिळायला हवी. अमित म्हणाला, जरा धीर धर, मी सर्व मिळवणारच आहे. अगं आर्या उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर ती सगळी प्रॉपर्टी मला मिळायला हवी. म्हणून सर्व कागदपत्रांवर नॉमिनी म्हणून माझं नाव लावून ठेवलं आहे. तो हसत म्हणाला, खूप कष्ट करावे लागतात बाबा ह्या अशा प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये. अरे चल झोप आता, मला तर फार झोप येत आहे. असे बोलून ते दोघे झोपले. पण हे सर्व ऐकून गिरिजाला खूप मोठा धक्का बसला. तिला ते दोघांची चाल लक्षात आली. प्रॉपर्टीसाठी हे दोघे एवढ्या खालच्या थराला जातील हा विचार तिने कधीच केला नव्हता. ती सुन्न झाली होती. खरंच तिचा पासपोर्ट व्हिसा दोन्ही अमितकडे होते. आता काय करावं हे तिला समजेना. तिला वाटू लागले की आता मला आयुष्यभर या घरात कैद होऊन मोलकरीण बनून राहावं लागेल. या विचाराने ती खूप रडायला लागली. पण तिने डोळे पुसले आणि मनोमन निश्चय केला की नाही, आता असं रडून चालणार नाही. काही करून आता मला आपल्या देशात परत जायचं आहे. त्यासाठी आधी स्वतःचा पासपोर्ट आणि व्हिसा काढायला पाहिजे. आणि पण त्यासाठी पैसे देखील नाहीत आणि आता काहीतरी करायला पाहिजे असा विचार तिने केला.
यासाठी सर्वात आधी घरात पूर्वीसारखं राहायला हवं. कुणालाही संशय येता कामा नाही, नाहीतर हे लोक माझं जगणं मुश्किल करतील. असा विचार तिच्या डोक्यात येऊ लागला. रात्रभर तिला झोप आली नाही. नेहमीप्रमाणे ती सकाळी उठली, सर्वांसाठी नाश्ता बनवला, मुलांचं सगळं आवरून शाळेत पाठवलं. नाश्ता करत असताना गिरिजा अमितला म्हणाली, हे बघ अमित, मुलांचा अभ्यास घ्यायला मला थोडं अवघड जात आहे. तुला तर माहीतच आहे माझं इंग्लिश थोडं कच्चं आहे. मी विचार करते आहे थोडंफार इंग्लिश शिकावं, जेणेकरून मला मुलांचा अभ्यास घेता येईल आणि बाहेर जाऊन आणखी दुसरीकडे कुठेतरी काम करू शकेल. आजकाल तू आणि आर्यासुद्धा कामामुळे टेन्शनमध्ये असता. मी नोकरी केली तर माझाही घरासाठी हातभार लागेल. असं बोलल्यावर आर्या आणि अमित एकमेकांकडे पाहून हसले आणि म्हणाले, हो हो ताई, का नाही. आणि तुझी इंग्लिश शिकायची इच्छा आहे ना, तर मी तुला 1 तासासाठी कोचिंग क्लास लावू शकतो. गिरिजा म्हणाली, ठीक आहे. बहुतेक ते दोघं विचार करत असतील की घराबाहेर जाऊन ही ही जर काम करू लागली तर त्यांचा फायदाच आहे. तिने ठरवलंच होतं की आता काही करून इथून सुटका करून घ्यायचीच. गिरिजाने ज्या कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेतले तिथे वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जायच्या. त्या क्लासमध्ये जॉन नावाचा एक मुलगा होता. हळूहळू जॉन आणि गिरिजामध्ये मैत्री झाली. गिरिजा नेहमी उदास दिसायची आणि ते पाहून जॉनने अनेक वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण गिरिजा त्याला काहीच सांगत नव्हती. घरचं आणि बाहेरचं काम करून गिरिजा थकून जायची. आर्या आधी गिरिजाला प्रेमाने बोलायची, काम सांगताना विचारायची, हे करून द्याल का. पण आता ती गिरिजाला आधीच सोडायला लागली. हे काम अजून का झालं नाही, काय करत होतीस दिवसभर घरात, आज जेवण छान बनले नाही, मी सांगितलेली भाजी का बनवली नाही म्हणून रागवायची ती. कधी कधी म्हणायची, आज घरी किती पार्टी आहे, माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत, घर स्वच्छ आणि टापटीप पाहिजे आणि पार्टीची सगळी तयारी तुलाच करायची आहे. दिवस उगवल्यापासून तो मावळेपर्यंत गिरिजा फक्त कामं करायची, कष्ट करायची आणि वरून आर्याचं बोलणं सुद्धा ऐकायची, अमितचं देखील बोलणं ऐकायची. एकदा गिरिजा खूप आजारी पडली, तापाने फणफणत होती. तिचं सगळं अंग दुखत होतं, म्हणून ती सकाळी थोडी उशिराने उठली. पण त्यामुळे मुलांची स्कूल बस चुकली तर आर्या तिच्यावर जोरात ओरडली. भारतात तुला कोणी विचारणार नव्हतं गिरिजा, म्हणून आम्ही तुला इथे घेऊन आलो आणि एखाद्या महाराणीप्रमाणे तुला ठेवलं. महाराणीप्रमाणे ठेवलं आहे तरी तुझे असे नखरे आहेत. आज तुझ्यामुळे माझ्या मुलांची स्कूल बस मिस झाली. आर्याचा आवाज ऐकून अमित तिथे आला आणि त्याने गिरिजाची माफी मागितली आणि आर्याला खोलीत घेऊन नेऊन म्हणाला, अगं मूर्ख आहेस का, तू जर गिरिजाबरोबर अशी वागली तर ती ही घर सोडून निघून जाईल ना. सहन कर ना तिला आणखी थोडे दिवस. जरा शांत डोक्याने विचार करत जा, ती आपल्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आणखी थोडे दिवस सहन कर. गिरिजाच्या सगळं लक्षात आलं होतं. ती सगळं पाहत होती, ऐकत होती, पण ती मजबूर होती घरात राहण्यासाठी. दुसऱ्या दिवशी क्लासला गेल्यावर तिचा सुकलेला चेहरा पाहून जॉन म्हणाला, काय झालं, मला का सांगत नाही, काय प्रॉब्लेम आहे. मला असं वाटत आहे तू कोणत्या तरी मोठ्या संकटात आहेस. प्लीज मला सांग, मी तुला नक्की मदत करेल, संकटातून बाहेर काढेल. गिरिजा त्या दिवशी स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने जॉनला सगळं काही सांगितलं आणि ते ऐकून जॉनला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, तू पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार का करत नाहीस. ती म्हणाली, माझा पासपोर्ट आणि विजा अमित जवळ आहे, तो आधी मला मिळवायचा आहे आणि त्यानंतर जर तुला माझी मदत करायची असेल तर तू मला इथे काम करण्याचं लायसन्स काढून दे, कारण त्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी दुसरीकडे कुठेतरी काम करू शकेन. जॉन म्हणाला, ठीक आहे, इथे माझी बरीच ओळख आहे, मी तुझ्यासाठी नक्की प्रयत्न करेन, तोपर्यंत तू तिथेच राहा. गिरिजा जेव्हा घरी आली तेव्हा अमित घरीच होता. सकाळी आर्या गिरिजाला खूप वाईट बोलली होती, म्हणून त्याने गिरिजाची पुन्हा एकदा माफी मागितली आणि तिच्यासाठी कॉफी बनवून आणली. गिरिजा काहीच बोलली नाही. काही दिवसांनी गिरिजा अमितला म्हणाली, अमित, मला इथे येऊन 1.5 वर्ष होत आली आहेत आणि तो माझा विजा 2च वर्षांसाठी बनवला होता, त्यामुळे विजा संपायच्या आधी आणखी काही वर्षांसाठी वाढवून घे, कारण माझं मन इथे छान रमलं आहे आणि आता मला भारतात जाण्याची अजिबात इच्छा नाही आणि मुलांशिवाय आणि तुमच्या सगळ्यांशिवाय माझं मन कुठेही लागणार नाही, मला इथे राहायचं आहे. हे ऐकून अमित म्हणाला, काय. त्याने आश्चर्यचकित होऊन गिरिजाकडे पाहिलं. हो अमित, मी खरंच बोलत आहे आणि तुला एवढं आश्चर्य का वाटत आहे. काही असलं तर तू माझा भाऊ आहेस ना,
आणि हे माझं माहेर आहे. अमित, बरोबर बोलते आहे ना मी? हो हो, बरोबर बोलत आहेस तू. मी उद्याच जाऊन, तू माझी बहीण आहेस आणि हे माहेर तुझंच आहे. मी उद्याच जाऊन अप्लाय करतो. तुला सुद्धा माझ्यासोबत यावं लागेल. काही पेपरवर तुझी सही लागेल. अमित आनंदाने म्हणाला. अमितला असं वाटायचं की गिरिजा त्याच्याकडे भारतात परतण्यासाठी हट्ट करेल. पण इथे तर सगळं उलटच झालं होतं. त्यांच्या मनासारखं सगळं होत होतं. तिला तर परत जायचंच नव्हतं. तो म्हणाला, चला ठीक आहे. गिरिजा त्या दिवसाची वाट पाहत होती. तिने जॉनला आधीच सांगितलं होतं की ती विजा रिन्यू करण्यासाठी जात आहे. जॉनने तिच्यासाठी वर्क परमिट तयार करून ठेवलं होतं आणि एका ठिकाणी तिच्या नोकरीसाठी सांगून सुद्धा ठेवलं होतं. त्यानंतर 3 वर्षांसाठी विजा वाढवून घेतला. तिथेच ऑफिसमध्ये असताना अमित गिरिजाचा विजा स्वतःकडे ठेवणार होती तितक्यात गिरिजाने विजा त्याच्याकडून मागून घेतला आणि तिथल्या अधिकाऱ्यांसमोर तो तिला नाही म्हणू शकला नाही. आणि गिरिजाने अशा प्रकारे पासपोर्ट आणि विजा स्वतःच्या हातात मिळवून घेतला. तिथून निघाल्यावर गिरिजा अमितला म्हणाली, माझं जरा कोचिंग क्लासमध्ये काम आहे, ते करून मी घरी येईल. आज अमितला गिरिजाच्या वागण्यात थोडा बदल जाणवला, पण त्याने एवढं तिचं मनावर घेतलं नाही. गिरिजा जॉन सोबत त्या ऑफिसमध्ये गेली जिथे तिला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिला कामावर बोलवण्यात आलं. जॉनने वर्क परमिट गिरिजाकडे दिलं होतं. गिरिजाने आपल्या कागदपत्रांची झेरॉक्स काढली आणि त्यांची एक कॉपी जॉनकडे ठेवायला दिली. आज तिला घरी यायला खूप उशीर झाला होता. ती घरी पोहोचली तर आर्याने आम्ही तिची वाट पाहत बसले होते. संशयी नजरेने आर्याने गिरिजाला विचारलं, आज दिवसभर तू कुठे गेली होतीस? गिरिजा म्हणाली, क्लास नंतर एका ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. आणि अमित, तुला ऐकून आनंद होईल की मला चक्क जॉब मिळाला आहे. यावर अमित म्हणाला, गिरिजा, तुला नोकरी करण्याची काय गरज आहे? इथे काही कमी पडलं आहे का तुला? कशाला नोकरी करतेस? गिरिजा म्हणाली, हे बघा अमित, मला तुमच्यावर ओझं होऊन राहायचं नाहीये. मला इथे काही कमी नाही, पण मला स्वाभिमानाने जगायचं आहे. तू माझ्यासाठी जे काही केलं आहे त्यासाठी मी तुझे खूप आभार मानते. पण गिरिजा, तू बाहेर काम केले तर घर आणि मुलांना सांभाळू शकशील का? आर्याने विचारलं. पण यावर गिरिजा म्हणाली, नाही, मी पूर्वीसारखी काम करू शकणार नाही. पण हो, कामावर जाण्याआधी आणि आल्यानंतर माझ्याकडून जेवढं काम होईल तेवढं मी नक्की करेन. असं बोलल्यावर आर्याचा रागाचा पारा चढला. ती म्हणाली, मग तू आमच्या घराला धर्मशाळा समजली आहेस का? एवढी वर्ष आम्ही तुला आमच्या घरात ठेवून घेतलं, तुला मान सन्मान दिला आणि त्या बदल्यात तू अशी परतफेड करणार आहेस का? तेही अशा वेळी जेव्हा मुलांना सांभाळायला आया मिळत नाही आणि जेवण बनवायला स्वयंपाकीला मिळत नाही. आर्या रागाने गिरिजाशी बोलत होती. यात माझी काहीही चूक नाही आर्या. तू मला काय समजलीस? तुझ्या घरात फुकटात काम करणारी मोलकरीण? मला तुमचा प्लॅन समजला आहे. तुम्ही दोघांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मला माझ्या देशातून इथे आणलं. घरातील सगळ्या नोकरांना कामावरून काढून टाकलं आणि त्यांच्या जागी मला ठेवून घेतलं. आणि एवढं करून तुमचं मन भरलं नाही तर माझ्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून आहात तुम्ही. तुम्ही एकदाही माझा विचार केला नाही की माझं कसं होईल. तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ पाहिला. अरे, असे नातलग असण्यापेक्षा मी अनाथ असलेली बरी. जर तुमचं असं वागणं बाहेरच्या लोकांना माहीत झालं तर तुमचं जगणं मुश्किल होईल. प्रत्येक बहिणीचा भावावरून विश्वास उडून जाईल. गिरिजाचे असं बोलणं ऐकून आर्याला राग आला. ती म्हणाली, अमित, बस झाला आता, खूप ऐकून घेतले हिचे. तू आधी हिच्याकडून पासपोर्ट आणि व्हिसा हिसकावून घे. बघू इथून कशी जाते गावाला. यावर गिरिजा म्हणाली, काही फायदा नाही आर्या, मी माझी सगळी कागदपत्रे मी आधी सेफ जागेवर ठेवली आहेत आणि त्याची एक कॉपी माझ्या मित्राकडे दिली आहे. असं बोलल्यावर आर्याला भयंकर राग आला. ती म्हणाली, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो. आर्याने गिरिजाची बॅग घराबाहेर फेकली आणि धक्के मारून घराबाहेर हाकलून दिलं. गिरिजा घराबाहेर बसून रडत होती आणि हे सगळं अमित फक्त पाहत होता. थोड्या वेळाने ती शांत झाली आणि तिने जॉनला फोन केला आणि कुठेतरी तिची राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर जॉनने तिला एक खोली राहण्यास दिली.
जॉनने गिरिजाची खूप मदत केली. काही महिन्यांनी गिरिजा छान सेटल झाली होती. तिने या नोकरीनंतर परत पार्ट टाइम जॉब सुद्धा केला. तिला खूप पैसे कमवायचे होते, कारण भारतात परतल्यानंतर तिला तिथे एक महत्त्वाचं काम करायचं होतं. 3 वर्ष कशी निघून गेली कळलीच नाहीत. गिरिजा आपल्या देशात जाण्याच्या तयारीत होती, पण जॉन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. आज मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. खूप दिवसापासून बोलायचं होतं गिरिजा. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला जशी जीवनसाथी हवी होती तू अगदी तशीच आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं बोलल्यावर गिरिजा म्हणाली, तुला माझा भूतकाळ माहीत नाही. माझे याआधी एक लग्न झालं होतं, पण माझा नवरा आता या जगात नाही आणि लोकांचे वेगवेगळे रंग पाहून कोणत्याही नात्यावर आता माझा विश्वासच राहिलेला नाही. असं बोलल्यावर जॉन म्हणाला, तू एकदा विचार कर, मी वाट पाहायला तयार आहे. गिरिजाचा हात हातात घेऊन तो म्हणाला, खरंच माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. पण तरी गिरिजा काही बोलली नाही आणि अखेर त्याला सोडून ती भारतात परतली. आल्यावर तिने घराची साफसफाई करून घेतली आणि आपल्या घराबाहेर स्वर्गीय शंकरराव देशमुख अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम असा बोर्ड लावला. आपल्या बंगल्याच्या एका भागात वृद्धाश्रम आणि दुसऱ्या भागात अनाथ आश्रम सुरू केले. हळूहळू खूप निराधार म्हातारी माणसं आणि अनाथ मुले आश्रमात येऊ लागली. त्यामध्ये अशी वृद्ध माणसे होती ज्यांच्याकडे पैसे होते, पण त्यांची देखभाल करणारं कोणी नव्हतं. आपल्या शहरातील बेरोजगार मुला-मुलींसाठी गिरिजाने कुटीर उद्योग सुरू केले, जिथे सर्व प्रकारची लोणची, पापड बनवून त्यांना बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात यायचं. असंच सर्वांच्या मेहनतीला यश आलं आणि त्यांच्या कामात प्रगती होऊ लागली. गिरिजाने आश्रमातील मुलांना सरकारी शाळेत घातले आणि त्या मुलांचा अभ्यास वृद्धाश्रममधील वृद्ध घेऊ लागले. वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम एकत्र असण्याचा हा फायदा झाला की त्या अनाथ मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळू लागलं आणि त्या वृद्ध लोकांना लहान मुलांचा सहवास. असं वाटायचं की ते आश्रम नसून खरंच आहे. काही दिवसांनी गिरिजाचे सगळ्या शहरात नाव झाले. अशीच 5 वर्ष निघून गेली. गिरिजा आपल्या कामात व्यस्त झाली होती आणि अशातच एके दिवशी तिच्या ऑफिस बाहेरील शिपायाने तिला सांगितलं की तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे. तिने त्याला आत पाठव असं सांगितले. ती व्यक्ती आत आली आणि त्याला पाहून गिरिजा आश्चर्यचकित झाली. ती व्यक्ती म्हणाली, मी तुझ्या लक्षात आहे ना, की विसरलीस मला? हा दुसरा तिसरा कुणी नसून जॉन होता. ती म्हणाली, मी तुला कशी विसरेन? तुझ्यामुळेच तर मी त्या पिंजऱ्यातून माझी सुटका केली होती. तुझ्यामुळेच तर माझ्या जगण्याला नवीन दिशा मिळाली. जॉन म्हणाला, गिरिजा हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. माझी अग्निपरीक्षा संपली असेल तर तू याचा स्वीकार करशील. जॉनच्या हातात कुंकवाची डबी होती. गिरिजा भावूक झाली आणि म्हणाली, एवढी वर्ष तू माझी वाट पाहत होतास. खरं तुझं माझ्यावर प्रेम आहे ही मान्य करते, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. अरे लोक काय बोलतील? अगं या समाजात पुरुष जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करू शकतात, पण स्त्रियांसाठीच हा नियम का आहे का त्यांनी दुसरं लग्न केल्यावर समाज नावं ठेवतो? हे बघ गिरिजा, तुझ्या नवीन आयुष्याची तुला लोकांकडे लक्ष न देता करावीच लागेल. असं म्हणून जॉनने तिच्या भांगात कुंकू भरले. गिरिजाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती जॉनच्या गळ्यात पडते आणि जॉन तिला म्हणतो, आजपासून तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही. तिकडे अमितला वकिलांचा फोन आला होता की गिरिजाने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून नॉमिनीवरून त्याचं नाव हटवलं आहे आणि तुझ्यावर पोलीस केस सुद्धा केली आहे की तू गिरिजाला फसवून तिची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला होता. अमित आणि आर्या वकिलांचे बोलणे ऐकून सुन्न होतात. गिरिजाच्या आयुष्यात आता फक्त सुख आणि सुखच आलं होतं. आणि तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.